पुढे पाहूयात उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरणामध्ये आता सेनेचे मंत्री आक्रमक झालेले आहेत। 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। शिंदेविरोधातील विधानं खपून घेणार नाही असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। गणपत गायकवाडांवर कारवाईची मागणी जी आहे ती सेनेच्या 7 आमदारांनी केल्याचं कळतंय। एक मोठी घडामोड आता क्षणाची 7 मंत्र्यांनी भेट घेतलेली, माफ करा 7 मंत्री भेटलेले आहेत आणि या 7 मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन गणपत गायकवाड आमदार गणपत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे। या सगळ्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात जी विधानं केली जात आहेत ती खपून घेतली जाणार नाही असं देखील मत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केलेलं आहे। अधिक माहिती आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। उदय, थोडे तिडके नाहीत तर शिवसेनेचे 7 मंत्री हे गृहमंत्र्यांना भेटायला गेलेले होते। त्यांनी उल्हासनगर गोळीबार प्रकरणाबद्दल आपली काही मतं आपलं म्हणणं मांडलेलं आहे। नेमकं त्यांनी काय म्हटलंय? सह्याद्री अतिथीगृहावरती राज्य मंत्रिमंडळ बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। मात्र या बैठकीपूर्वी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि ती बैठक संपल्यानंतर शिवसेनेच्या 7 मंत्र्यांनी भेट घेतलेली आहे। 7 मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीमध्ये त्यांनी स्पष्टपणे नाराजी जी आहे ती व्यक्त केलेली आहे। कारण भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी ज्या प्रकारे गोळीबार केलेला आणि गोळीबार केल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जे वक्तव्य केलेले आहे त्याबद्दल त्यांनी आक्षेप जो आहे, तीव्र आक्षेप जो आहे तो नोंदवलेला आहे। शिवसेनेच्या 7ही मंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केलेली आहे की गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई जी आहे ती करण्यात यावी आणि त्या मागणीवरती आता देवेंद्र फडणवीस हे काय भूमिका घेतात हे आता पाहावं लागेल। धन्यवाद उदय या सगळ्या तपशिलाबद्दल। त्यामुळे आता 7 मंत्र्यांनी भेट घेऊन उल्हासनगर गोळीबार प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांबद्दल जी विधानं केली जात आहेत त्याचा निषेध त्यांनी व्यक्त केला, नाराजी व्यक्त केलेली गृहमंत्र्यांकडे। आता गणपत गायकवाडांवर कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केली आहे। पाहूयात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय नेमकी पुढे भूमिका घेत आहेत। यानंतर इतर